महायुतीच्या जागा वाटपात काही जागांची अदलाबदल होऊ शकते, ज्या कल्याण आणि ठाण्याकडे लक्ष लागले। कल्याणमधून मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हेच खासदार आहेत, त्यामुळे श्रीकांत शिंदे कुठून लढू शकतात पाहूया। महाराष्ट्रात ज्या हाय प्रोफाईल लोकसभेच्या लढती आहेत त्यात मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे आहेत। श्रीकांत शिंदे कल्याण मतदारसंघाचे 2 टर्मचे खासदार आहेत। मात्र आता जागा वाटपात ज्या पद्धतीने रस्सीखेच सुरू आहे त्यावरून श्रीकांत शिंदे कल्याण लढणार की ठाण्यातून हे पाहणं महत्त्वाचं आहे। श्रीकांत शिंदे कल्याणमधून 2014 मध्ये 2.5 लाख आणि 2019 मध्ये 3,44,000 मतांनी विजयी झाले। कल्याणवर याआधी भाजपकडून मंत्री रवींद्र चव्हाणांसह आमदार गणपत गायकवाडांनीही दावे केलेले आहेत। जागा वाटपात कल्याण शिंदेंच्या शिवसेनेकडे गेल्यास ठाणे भाजपकडे जाण्याची शक्यता आहे। तसं झाल्यास श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा कल्याणमधूनच उभे राहतील आणि कल्याण जर भाजपच्या वाट्याला गेल्यास ठाण्यातून श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीची शक्यता आहे। पण तुर्तास श्रीकांत शिंदे उमेदवारीवरून उघडपणे बोलण्यास तयार नाही। छोटा कार्यकर्ता आहे, निर्णय जो आहे तो सगळे नेते जे आहेत ते त्या ठिकाणी घेतील। काय चर्चा वगैरे होईल ते आपल्याला कळेल। रवींद्र फटक यांची देखील नावं येतात, भाजप देखील। अरे बघा, प्रत्येक कार्यकर्ता जो आहे पार्टीचा तो आग्रही असतो की बाबा इकडची जागा मला मिळाली पाहिजे, तिकडची जागा मला मिळाली पाहिजे। त्याच्या हिशोबाने सगळ्यांचा पण निर्णय जो आहे तो वरिष्ठ पातळीवरती त्या ठिकाणी होत असतो आणि जो निर्णय त्या ठिकाणी तिन्ही पक्षाचे नेते जे आहेत ते त्या ठिकाणी मिळून घेतील। कल्याणमधून जर श्रीकांत शिंदेंना उमेदवारी मिळाली तर त्यांचा सामना ठाकरे गटाचे ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांच्याशी होऊ शकतो। तसंच सुषमा अंधारेंचंही नाव चर्चेत आहे आणि ठाण्यात श्रीकांत शिंदे आले तर लढत फिक्स असेल। ठाण्यात श्रीकांत शिंदेंचा सामना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारेंशी असेल आणि तसं झाल्यास ठाण्यात लोकसभेची टफ फाईट होईल। 2019 मध्ये युतीत राजन विचारेंनी दणदणीत विजय मिळवलाय। राजन विचारेंना 7,40,969 मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादीकडून आनंद परांजपेंना 3,28,824 मतं मिळाली। राजन विचारेंचा तब्बल 4,12,145 मतांनी मोठा विजय झाला। जो चॅलेंज परत ह्या घटना बाह्य मुख्यमंत्र्यांना देत असतो ते पुन्हा एकदा चॅलेंज देत आहे, त्यांच्या मतदारसंघातून देत आहे। चला, हिम्मत असेल ना तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या। चांगलं काम केलं असेल, लोक तुम्हाला स्वीकार करतील। आमदारकीचा राजीनामा द्या, माझ्यासोबत उभा राहा, मी तुमच्या मतदारसंघातून लढायला तयार आहे। ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातच कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघ आहेत। त्यामुळे ही निवडणूक श्रीकांत शिंदेच नाही तर स्वतः मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची असेल। कल्याणहून सुनील जाधवसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।